अशा कुरकुरीत साबुदाण्याच्या स्टिक्स खाऊन उपवास असणारेच काय पण नसणारे सुद्धा अगदी खुश होतील. याकरता थोडंसं पाणी घालून साबुदाणा छान मोकळा असा भिजवून घ्यायचा. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे आणि हिरव्या मिरचीचं वाटण घातलं, लिंबू पिळून घेतलं, गरजेनुसार अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट घालायचा. हे सगळं असं एकसारखं लावून घ्या. आता याच्यामध्ये मावेल तेवढे 2 उकडलेले मोठे असे बटाटे घालून छान एकजीव होईपर्यंत पीठ मळून घेतलं. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग पिठाचा छोटासा गोळा घेऊन याप्रमाणे दाबून दाबून असा स्टिकप्रमाणे आकार दिला आहे. गरम तेलामध्ये या ज्या स्टिक्स आहेत त्या सोडल्या. याप्रमाणे हातानं वळून असं तेलात सोडायचं. मध्यम आचेवर चांगलं 8 ते 10 मिनिटं छान कुरकुरीत होईपर्यंत यांना तळून घेतलं. सविस्तर रेसिपी टिप्स आणि प्रमाणासहित मराठी किचनच्या यूट्यूब चॅनलवर पाहायला विसरू नका. हे बघा, अगदी मस्त कुरकुरीत अशा स्टिक्स होतात.